आपण आज जिल्हा परिषदेचे निवेदन दिलेलं आहे, काय नेमका विषय? नमस्कार, मी शशिकांत गाडे पाटील, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता नांदेड। मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये आवाजावकला दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी अशोक बोरोड कासाळीकर जे जिल्हा परिषदच्या एका पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांची मी तक्रार केली होती की आरोग्य डिपार्टमेंटमध्ये काम करतात आणि आरोग्य डिपार्टमेंटमध्ये काम करताना त्यांनी फक्त स्टॅम्प मारून हजेरी मारून आणि राजकारण करत असल्यामुळे विविध त्यांनी ऑफिसमध्ये न बसता CCTV फुटेज चेक करा, त्यांनी जा तपशील चेक करा, 1 वर्ष झालं त्यांना तिथं चार्ज दिलेला आहे, 1 वर्षात त्यांनी कोणकोणत्या फायली निकाली काढलेल्या आहेत, अशी विविध मागणीसाठी त्यांच्या तक्रारी अनुषंगाने मी इथे निवेदन 18 सप्टेंबर 2025 रोजी दिले होतं। 18 दिवस ते 20 दिवस निवेदन देऊन कुठलीच चौकशी त्यांच्या कार्यालयातून झाली नाही का, CO मॅडमच्या यांच्या कक्षातून झाली नाही का, आरोग्य डिपार्टमेंट झाली नाही। आज मी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी देशमुख मॅडम यांची भेट घेतली असता त्यांनी मला नाही का उडवाउडीची उत्तर दिले। अर्ज बघले, मग त्यांना टेबल दिलेला आहे, कोणत्या तरी माझी रिटायर झालेला कोणत्या थोरा सरचा टेबल दिलेला आहे, असे उडवाउडीचे उत्तर दिले आहे। मॅडम म्हणलं त्यांनी बसतात काय तिथं म्हणलं, कारण हा सामान्य जनतेचा पैसा आहे, सामान्य जनतेच्या पैशातून टॅक्स जे जमा करतो प्रशासन त्याच्यातून सुविधा जनतेला मिळाल्या पाहिजेत, म्हणून ती आरोग्य डिपार्टमेंट आहे। आणि आरोग्य डिपार्टमेंटची अशी सांगता आहे की प्रत्येकजण सकाळी येतो, अधिकारी स्टॅम्प मारतो, स्तंभ मारतो आणि दिवसभर त्या टेबलला कोणी पण नाही राहत नाही। पहिले एकदा सुद्धा कारवाया झालेल्या आहेत आरोग्य डिपार्टमेंटमध्ये की टेबलला कोणीच नाही। माझी विनंती आहे प्रशासनाला की अशोक बोरोड या कासाळीकरांना आवकजावकचा टेबल द्यावा व 1 वर्षाची चौकशी करावी, यासाठी मी आज निवेदन दिलेलं आहे। आणि या चौकशी अंतर्गत त्यांनी जर कुठलीच कारवाई नाही केली नसेल तर 28 ऑक्टोबरपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर मी धरणे आंदोलन करणार आहे बेमुदत।